जळगाव तालुक्यातील मनेरखेडा या गावामध्ये असलेल्या एका तलावामध्ये माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आपण या ठिकाणी पाहिलं तर MIDCमधील जे केमिकल आहे त्यांच्यामुळे या माशांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकतो की या तलावामध्ये जो खच पडलेला आहे माशांचा, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मेल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांपासून देखील या तलावामध्ये MIDC येथील दूषित पाण्यामुळे या माशांचा मृत्यू झाला आहे, असा येथील व्यावसायिकांचा आरोप आहे. त्यावेळीस गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी या संदर्भात मागणी देखील केली आहे, परंतु कंपन्यांमधील केमिकलच्या पाण्यामुळे कुठलीही प्रक्रिया न करता या ठिकाणी पाणी सोडलं जातं. त्यामुळे हे पाणी पूर्णपणे दूषित झालेलं आहे आणि त्याच कारणामुळे या माशांचा जवळपास इथं मोठ्या प्रमाणावर मृत्यू म्हणजे मयत झाल्याचे दिसून येत आहे. आपण आपल्यासोबत आहेत येथील व्यावसायिक, त्यांनी हे जे महत्त्वाचे कारण आहे नेमकं कशामुळे झालं, आपण त्याच्या संदर्भात त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊ. काय सांगाल सर, ही जे प्रक्रिया आहे म्हणजे हे मासे जे मयत झाले ते कशामुळे, काय कारण आहे? ह्या मनेरखेडा तलावात आदिवासी मच्छीमार सहकारी संस्थेचा मी चेअरमन आहे. 2005 पासून ह्या संस्था स्थापन झालेली आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक लोकांना, आदिवासी जमाती, कष्टकरी लोकांना मी स्वयंरोजगार देतो. परंतु 2018 पासून MIDCतील 16 फॅक्टऱ्यांचं जे केमिकल पाणी येतं त्या पाण्यामुळे हे पाणी विषारी होतं आणि त्या विषारी पाण्यामुळे हे माशांचा मृत्यू पडतो. हे दरवर्षी आमची तक्रार असते, पण त्या तक्रारी देऊन मत्स्य विभाग किंवा प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करतं. फक्त जळगाव जिल्ह्यामधून एकच तलावाचं त्याच्या एका तलावाचे मेहरून तलावाचंच फक्त ते कार्य केलं जातं. आमच्या मनेरखेडा तलावाकडे दुर्लक्ष केलं जातं. हा तलाव 1975-76 पासून झालेला आहे. तेव्हापासून तर आत्तापर्यंत शासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि याच्यामध्ये जो गाळ साचलेला आहे त्या गाळामुळे या पाणी आणि केमिकल पाण्याच्या दूषित पाण्यामुळे विषारी पाणी होतं. दरवर्षी लाखो रुपयाचं संस्थेचं नुकसान होतं. जवळपास आता जे माशांचं नुकसान झालं आहे ते किती रुपयाचं नुकसान झालं असेल, म्हणजे किती असेल ते, म्हणजे वजनामध्ये किती असेल? हे 1 टन मासा मेलेला आहे. आज तर तो मासा जर मोठा झाला असता तर त्या माशांचं उत्पन्न आज आम्हाला आपला व्यापारींना, व्यावसायिकांना किंवा स्वयंरोजगार देऊन कमीत कमी संस्थेला 5 ते 7 लाखाचं उत्पन्न दरवर्षाला मिळालं असतं. आता याच्यामध्ये किती कामगार, म्हणजे जे रोजगार आहेत, किती जणांचा याच्यावर अवलंबून आहेत? ह्या संस्थेच्या माध्यमातून ह्या तलावावरती व्यापारी धरून कमीत कमी 50 लोकांना स्वयंरोजगार मिळतो. तर त्याच्यात मासेमारी करणारे शिकारी 30 ते 35 लोकांना स्वयंरोजगार दिला जातो आणि त्याच्यातून 15 ते 20 व्यापाऱ्यांना तो माल दिला जातो आणि त्या मार्केटला रिटेल भावामध्ये ते विक्री करतात. आता नेमकी तुमची काय मागणी असेल शासनाकडे? शासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की जसं मेहरून तलावाचं तुम्ही सुशोभीकरण करतायत, तर या तलावातून जर गाळ वगैरे काढला तर स्वच्छ पाणी तयार राहील आणि हे जे फातेबानगर असतील किंवा जे सांडपाणी असेल ते सांडपाणी जर बंद झालं तर संस्थेला न्याय मिळेल आणि संस्थेला शासनाकडनं अपेक्षा एवढीच आहे, कारण की नुकसान भरपाई मिळत नाही. ते मिळाली तर संस्थेचं काहीतरी प्रगती करता येईल आणि आपल्या तलावाचं साफसफाई करता येईल. म्हणजे त्याचं अशा पद्धतीने व्यावसायिकांनी सांगितलं आहे की या MIDCमधील जवळपास 17 ते 18 कंपन्यांचे गेल्या 2018 पासून या ठिकाणी पूर्ण विषारीयुक्त पाणी या ठिकाणी साचलं जात आहे. त्यामुळे आपण पाहू शकतो की इथं व्यावसायिकांनी म्हटलं आहे की मला या शासनाकडून जी नुकसान झालेलं आहे त्याचं भरपाई देण्यात यावी, अशीच त्यांच्याकडे मागणी आहे. जितेंद्र कोतवाल, LS मराठी, जळगाव.